गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि आज आहे होळी. तर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही बघितलं जसं मी सकाळी अर्ली मॉर्निंग उठून छान सगळं व्यवस्थित आवरून वगैरे मी आधी रांगोळी काढलेली आहे. मग बाहेर मी दिवा लावलेला आहे. तर जेव्हाही म्हणजे ना सणवार असतात, जेव्हाही म्हणजे मग तो गुढीपाडवा असू दे किंवा महाशिवरात्री असू दे किंवा दसरा असू दे वगैरे, तर ह्या दिवशी मी बाहेर रांगोळी काढते आणि साईडला छान मस्त मी दिवा लावते. तर मला ते आवडतं रांगोळीच्या साईडला किंवा रांगोळीच्या मधोमध मला दिवा ठेवायला खूप आवडतं. म्हणजे आधीपासून मी ठेवत आलेली, मला छान वाटतं, आवडतं मला ते. तर मी तसं करते, म्हणजे सकाळ संध्याकाळ ठेवते. आणि आता माझी पूजासुद्धा झालेली आहे. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आज होळी आहे. तर संध्याकाळी सगळेजण होळीसाठी पुरणपोळी, कटाचं सार, भजी, त्यानंतर डाळ, भात, पापड्या वगैरे हे सगळं तळतात. आणि तो जो नैवेद्य आहे तर तो नैवेद्य आधी होळीला दाखवतात. होळिका आहे म्हणजे होळिका, तर तिला आधी नैवेद्य दाखवतात. आणि जेव्हा होळीचं दहन होतं तेव्हा नंतर मग घरी येऊन सगळेजणं जेवण जेवतात. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ना, मी काय करते, सकाळी म्हणजे ज्या दिवशी होळी आहे ना त्या दिवशीच मी पूर्ण म्हणजे आपलं गोडधोड जेवण करते. म्हणजे पुरणपोळी, कटाचं सार, त्यानंतर भजी, राईस असतो, पापड असतात, कुरडया असतात, हे सगळं मी तळते वगैरे आणि छान व्यवस्थित असं हा ताट तयार करते. आणि आणि ताट तयार केल्यानंतर जे नैवेद्य आहे तर मी आधी गणपती बाप्पांना ते नैवेद्य दाखवते आणि नंतर मग मी आणि ज्ञानेश आम्ही सगळेजण घरातले जेवतो. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगली की हा जे नैवेद्य आहे, हे जे पुरणपोळीचं पूर्ण ताट आहे, तर आधी होळिकेला पूर्ण नैवेद्य दाखवलं जातं, नंतर मग ते घरी येऊन जेवण जेवतात. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगली की माझ्यासाठी अन्न हे परब्रह्म आहे. आणि होळिका म्हणजे भक्त प्रल्हाद हा एक लहान मुलगा होता आणि तो नारायणाची भक्ती करायचा. त्याच्या वडिलांना ते आवडत नसायचं वगैरे, म्हणून त्याला त्या अग्नीमध्ये जाळण्यासाठी होळिकेची मदत घेतली त्याच्या पप्पांनी. आणि मग तिला सांगितलं की मला याला म्हणजे पूर्ण, कारण तो सतत आहे ना नामस्मरण करायचा, तो म्हणजे सतत बोलायचा नारायण 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 नारायण, म्हणजे नारायण 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 असं तो सतत बोलत राहायचा आणि तो त्या देवांची भक्ती करायचा. तर ते त्याच्या म्हणजे त्याच्या वडिलांना ते मान्य होतं, म्हणजे ते आवडत नव्हतं. तर त्याला आणि तो ऐकत नव्हता त्याच्या वडिलांचं. तर तो एकच बोलला, जर मला भक्ती करायची असेल तर मी फक्त नारायणाचीच भक्ती करेल, बाकी कोणाचीच भक्ती करणार नाही. पण त्याचे पप्पा त्याला बोलायचे की तू राक्षसाची भक्ती कर, असे त्याला सांगायचे. पण त्याला ते आवडत नसायचं, काय तो करत नसायचा. तर मग त्याच्या वडिलांनी ठरवलं की बाबा याला आता आपण म्हणजे आता हा आपलं सांगून ऐकत नाही आहे वगैरे, तर याला काहीतरी दंड दिला पाहिजे. तर याला दंड दिला म्हणजे हा नामस्मरण करणं बंद करेल, म्हणून त्याला खूप साऱ्या असे त्याला शिक्षा दिली, खूप सारे दंड त्याला दिले. आणि त्यातला एक दंड म्हणजे होळिका. तर मग ती होळिका काय बोलली, कारण तिला हे होतं, अग्नीचं वरदान होतं. भले ती अग्नीत जरी गेली तरी ती जळू शकत नाही, ती जळून खाक होऊ शकत नाही, असं त्या होळिकेला वरदान होतं. आणि ती होळिका काय केलं माहिती, अशी होळी पेटली आणि त्या होळी पेटल्यानंतर ती त्या प्रल्हादाला घेऊन ती होळिका त्या लाकडांच्या बरोबर मधोमध बसली. आणि पण त्याच्यामध्ये झालं काय, जो प्रल्हाद आहे तो सतत नामस्मरण करायचा, तेव्हा नारायणाने त्या प्रल्हादाचे प्राण म्हणजे वाचवले आहेत आणि तिथे ती जी होळिका आहे ती जळून खाक झालेली आहे. तर ही सगळी अशी ही होळीची सगळी स्टोरी आहे. तर आणि आपण काय करतो, मी तुम्हाला एकच सांगेन की प्रत्येकाचे हे विचार वेगवेगळे असतात. तर माझं असं म्हणणं आहे की अन्न हे परब्रह्म आहे. आपण जे होळीला जे नैवेद्य दाखवतात, ते जर नैवेद्य आपण समजा रस्त्याने खूप सारे भिकारी बसलेले असतात किंवा खूप सारे असे गोरगरीब असतात की ते असं होळिका किंवा पुरणपोळी हे सगळं सण ते साजरे नाही करू शकत. पण जर समजा त्यांना जर तोच जर ताट नेऊन दिला तर ते खातील ते अन्न, त्यांना समाधान लागेल. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे होळी जाळायची असते, पण त्याच्यामध्ये
आपण जसं की अन्न हे परब्रह्म आहे, तर ते हे अन्न जाळण्यापेक्षा किंवा त्याच्यामध्ये ते अन्न नाही तर ते जाळून खाक होतं. तर आपले जे वाईट गुण आहेत ना, ते होळिकेला दहन करायचे. तिला सांगायचं की बाबा आमचे जे वाईट गुण आहे ते घेऊन टाक तू आणि ते जळून खाक होऊ दे आणि आमच्याकडे सदैव चांगले विचार राहू दे. असं जर आपण त्या होळिकेला सांगितलं तर खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी आणि राजा आम्ही दोघं हे खाली जातो, होळिकेला नमस्कार करतो आणि तिला सांगतो की बाबा आमचे जे काही वाईट गुण असतात ते तू घेऊन टाक, ते पूर्ण खाक म्हणजे जळून खाक होऊ दे आणि आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आम्हा दोघांनाही चांगले विचार म्हणजे चांगल्या विचारांमध्ये ठेव असं आम्ही सांगत असतो. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत आणि प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत आणि प्रत्येक आपापल्या थिंग्सप्रमाणे आपापल्या माइंडप्रमाणे चालत असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी पटापट किचनमध्ये जाते आणि पटापट जेवणाला सुरुवात करते. तर मी बरीचशी तयारी करून घेतलेली आहे. तर माझं निम्मे असं जेवण झालेलं आहे. तर इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे हा तूप आहे. आता मी हा तूप या भिड्याच्या तव्यावरती मेल्ट करून घेईन. म्हणजे तवा गरम करेल मग त्याच्यावरती हा पेला ठेवेल आणि इथे छान मस्त असा कटाचा सार छान मस्त बॉईल होतो आहे आणि याच्यामध्ये मी फ्रोझन वाटाणे आणि सोयाबीन ॲड केलेले आहेत. कारण ज्ञानेशला खूप आवडतात म्हणजे कटाच्या सारामध्ये त्याला सोयाबीन खूप आवडतात. तर इथे कटाचा सारसुद्धा तयार झालेला आहे. इथे मी कणिक मळून ठेवलेलं आहे पुरणपोळीसाठी. प्लस तुम्ही इथे बघू शकता इथे पुरणसुद्धा तयार झालेलं आहे आणि इथे मी भजीसाठी बॅटर तयार करून ठेवलेलं आहे आणि इथे ह्या कुरडया आहेत, हे पापड आहेत आणि ह्या चकल्या आहेत ज्या की मला आईने दिलेल्या आहेत त्या मी आता तळणार आहे. तर मी तुम्हाला सांगेल की मी काल रात्रीच पुरण तयार करून ठेवला होता, त्याच्यामुळे मला सगळं पटापट करता आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ज्ञानेची शाळा आहे आणि फुल डे स्कूल आहे, त्याच्यामुळे कारण त्याला कटाचं सार खूप आवडतं आणि तो मला कालच बोलला होता की मम्मी मी उद्या स्कूलला जाताना कटाचं सार आणि राईस खाऊन जाईल आणि त्याला टिफिनला पुरणपोळी हवी आहे. तर मी आधी पटापट म्हणजे सगळं झालेलं आहे. आता पटापट पुरणपोळ्या करते, पापड तळून घेते, भजी तळते आणि आधी मी छान मस्त गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवेल आणि मग पटापट मी ज्ञानेशलाही जेवायला देईल आणि मग त्याला स्कूलमध्ये नेऊन सोडेल.
गुड आफ्टरनून गाईज. तुम्ही बघू शकतात आता किती वाजलेले आहेत. तर आता वाजलेले आहे 3:15. तर मी जेवण वगैरे करून गणपती बाप्पांना ते नैवेद्य दाखवल्यानंतर मी ज्ञानेशला जेवायला वाढलं. आणि ज्ञानेशला आज बटाटा सार आणि राईस खायचा होता आणि त्याला डब्याला पुरणपोळी हवी होती. तर मी त्याला डब्याला पुरणपोळी दिलेली आहे. आणि तुम्ही किचनमध्ये बघू शकता मी सगळं क्लीन केलेलं आहे. सगळी भांडी वगैरे माझी घासून झालेली आहेत. तर मी ज्ञानेशला जेव्हा शाळेत सोडवायला गेली होती ना, शाळेत सोडवायला गेली आणि तिथेच माझी मैत्रीण तिथे साईडला उभी होती, कारण तीसुद्धा तिच्या मुलीला शाळेत सोडवायला येते गाडीवरती वगैरे. तर नंतर आम्ही अशाच गप्पा गोष्टी करत होतो, कारण त्या परीक्षा जवळ आलेली आहे वगैरे. तर त्या गोष्टींमध्ये आम्ही असंच गॉसिप करत होतो. त्यानंतर मग मी घरी आली. मला घरी येता येता 1:30 वाजला होता आणि माझं सगळं आवरलं होतं, जेवण वगैरे सगळं आवरलं होतं. फक्त मला ओटा क्लीन करायचा होता आणि मला भांडी घासायची होती. तर तेवढी मी आता आल्यानंतर केलेले आहेत. म्हणजे मी आत्ता जस्ट भांडी आणि ओटा क्लीन केला आहे. तर जेव्हा मी घरी आली ना 1:30 वाजता, तेव्हा काय झालं माहिती आहे का, ॲक्च्युली मी ना एडिटिंग करत होती. तर मी काल रात्रीसुद्धा एडिटिंग करत होती, पण झालं काय, मोबाईलचं स्टोरेज फुल झालं होतं. त्यानंतर मग ते एरर येत होतं वगैरे. तर मी पुन्हा आता थोड्यात एडिटिंग करून पुन्हा व्हिडिओ अपलोडिंगला टाकले. तर सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर मग मी सगळी भांडी वगैरे सगळी आवरून वगैरे मग मी आत्ता मागाशी जस्ट जेवलेली आहे. खूप भूक लागली होती वगैरे. तर तुम्हालाही माहिती आहे आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही जेव्हाही बाहेर पडतात, म्हणजे 10 नंतर जर तुम्ही बाहेर पडत असाल तर खूप ना अशी गरम वाफ जाणवते. मीही आता ज्ञानेशच्या शाळेत सोडवायला जाते ना, अक्षरशः गरम वाफ जाणवते. तर मी तुम्हाला सांगले की एक होतात ना की कॅट आणि डॉग, म्हणजे शेवटी म्हणजे त्यांनाही जीव आहे. ते सुद्धा म्हणजे आपल्यासारखेच आहेत, फक्त बोलतात ना की हां ते छोटे आहेत, ते कॅट आणि डॉग आहे, तेवढंच बोलेल तुम्हाला. तर जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्रास होतो सेम तसं त्या प्राण्यांनाही त्रास होतो. तर सोनपरीला पण ना म्हणजे खूप तिला ना गरम वगैरे होतं. म्हणजे जसं की मी पंखा जर चालू नाही केला तर मलाही खूप गरम होतं, सेम तसं. आता सोनपरी ह्या वेळेला काय करते हे मी तुम्हाला सांगते. ही सोनपरीची नेहमीची जागा आहे, नेहमीची. आणि सोनपरी नेहमी या जागेवरती येऊन झोपते. म्हणजे ज्ञानेश स्कूलमध्ये गेला ना की सोनपरी बरोबर इथे येऊन झोपते. त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही हे बघू शकतात की हा जो कडप्पा आहे, तर हा कडप्पा ना थंड असतो. आणि ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, हा ॲक्च्युली बाथरूमचा डोअर आहे. आणि सोनपरी आता झोपले. तर इथे ना आपण नेहमी कसं ना पाय स्वच्छ धुतो आणि मग इथे आपण येऊन पाय स्वच्छ पुसतो. आणि बहुतांश तुम्हाला माहिती असेल या कडप्प्यावरती पाणी सांडतं, तर तिथे ना खूप थंडावा असतो. तर सोनपरी इथे थंडाव्याला येऊन झोपते. आणि ही जी नेहमीची फिक्स जागा आहे, फिक्स. म्हणजे दुपार झाली की सोनपरी इथे येऊन झोपणार. ए माझ्या चोनू, हे चोनू काय ग, तू इथे कशी झोपली ग? चल पंख्याखाली झोपायला चल, मी पंखा चालू करते. चल चल माझ्या छोना, छोना बेबी. छान मस्त झोपली होती बिचारी, मी तिला उठवलं. ही तिची नेहमीची जागा आहे, ती रोज तिथे येऊन झोपते. तर मी सुद्धा आता 3:30 वाजले. मी पण थोडा वेळ आराम करते, कारण खूप गरम झालं आहे. पंखाही बंद आहे आणि खूप गरम होते. थोडा वेळ आराम करेल, नंतर मी 5:15ला ज्ञानेशला आणला शाळेत जाईल. तर आमचं सगळं आवरलेलं आहे आता. म्हणजे रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. तर म्हणजे बिल्डिंगमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये होळी ही सेलिब्रेशन होतेच. तर तेच तर आम्हीसुद्धा आता खालीच आलेलो आहोत. तर 8:30 वाजता होळिका दहन होणार आहे. तर आता मी इथे बघू शकता आम्ही दोघंही तयार झालेलो आहोत. मी अगदी सिम्पल असा ड्रेस घातलेला आहे. साडी घालायची खूप इच्छा होती, पण कंटाळा केला मी. पण साडी घाला, कारण तो पदर व्यवस्थित करा, त्याला खूप टाईम जातो. तर आता आम्ही खाली चाललो आहे. आणि त्याच्या आधी मी तुम्हाला ना होळी दाखवणार आहे. आमच्या म्हणजे ही जी आमचं जे बिल्डिंग आहे, त्याच्या बिल्डिंगच्या बाजूला एक ना जैन सोसायटी आहे. तर तिथे पण आणि खूप सुरेख आणि छान अशा पद्धतीने होळी तयार केलेली आहे. ती मी तुम्हाला दाखवते, पण मी तुम्हाला इथून दाखवेल, माझ्या विंडोतून दाखवेल. ते मी दिवाबत्ती करून घेतले, ते मी तुम्हाला झूम करून दाखवते. ही तुम्ही बघू शकता, ही जैन सोसायटी आहे. 2 बिल्डिंग आहेत या. मी झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल.
हे बघा खूप छान अशा पद्धतीने त्यांनी इथे होळी केलेली आहे. एकदम सुरेख आहे. मी झूम केलं मग तुम्हाला स्पष्ट दिसत नाही पण खूप छान आहे. अजून झूम करते तर अशी ही होळी छान अशा पद्धतीने होळी केलेली आहे. आणि ही जैन सोसायटी आहे पण होळिका दहन इथे होतं. खूप छान वाटतं म्हणजे. आणि ते छान मस्त हार वगैरे घालतायत. तुम्हाला दिसत असेल तिथे होळी छान मस्त म्हणजे करायला लावलेली आहे. तर आता आम्ही निघतो. चल ज्ञानेश. ज्ञानेश पण रेडी झालेला आहे. ज्ञानेश खूप एक्साइटेड आहे. ज्ञानेश खूप एक्साइटेड आहे. तो मला बघासून बोलतो अगं मम्मी चल ना मग जायचं का. ओके. तर इथे मी संध्याकाळी दिवाबत्तीसुद्धा करून घेतलेत. आता आम्ही निघतो दोघंही. चला. तर गाईज आम्ही आता घरी आलेलो आहोत. तुम्ही बघू शकतात पूर्ण कलरनी हे झालेलं आहोत इथे. तर दरवर्षी गेल्या वर्षी पण असंच होतं की. आणि आता ज्ञानेशचा अवतार बघा. ज्ञानेश इकडे बघ. ज्ञानेश बरं आहेस ना. तू ज्ञानेशच आहेस ना. इकडे बघ. ज्ञानेशचं तुम्ही हे बघू शकतात. तर खाली आहे ना मुलांची ना एवढी म्हणजे ना अशी बोलतात जसं धुळीवंदन जशी प्रॉपर धुळीवंदन खेळताना सेम टू सेम तसंच धुळीवंदनच्या दिवशी धुळीवंदन म्हणजे सेम म्हणजे होळी खेळत आहेत पूर्ण. तर ज्ञानेश पण थोडा ओला झालेला आहे. आणि बाकी ज्या लेडीज आहेत त्या आपल्या नॉर्मल जो आपला सुका कलर असतात तो लावतात वगैरे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज आता आम्ही पटापट फ्रेश वगैरे होतो आणि जेवून घेतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की रांगोळी काढल्यानंतर मी रांगोळीच्या बाजूला दिवा लावते. तर सेम तसंच रांगोळीच्या साईडला मी दिवा लावलेला आहे. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम लावते. सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप छान वाटतं. तर आमची जी होळी आहे ती अशा पद्धतीने सेलिब्रेशन झालेली आहे. तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. से ज्ञानेश गुड नाईट. बाय बाय. गुड नाईट. बाय बाय. आणि शोनपली
माझे छोनलू. काय ग तू एकटी बसली होती माझी छोनू. ओ माझे छोना, माझे छोनलू, माझे छोनलू, माझे छोनला. ओ माझे छोनू. बोल बोल काय. माझी छोनलू, छोनपली, माझी छोनपली आहेस तू. माझी छोनलू बायस तू, छोनलू.